नमस्कार, मी डॉक्टर सुष्मिता पाटील, जनरल फिजिशियन, गर्भसंस्कार आणि आहार तज्ज्ञ आहे। आज मी एक नवीन पाऊल टाकते। आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी मी माझे यूट्यूब चॅनल सुरू करते। या चॅनलवर रोजच्या आयुष्यातील आजार, आरोग्यदायी सवयी आणि योग्य अशी वैद्यकीय माहिती मी तुम्हाला देणार आहे। गुगलवर वाचलेल्या माहितीत आणि डॉक्टरकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या मार्गदर्शनात फरक हा असतोच। या चॅनलवर शास्त्रीय आणि प्रत्यक्ष माझ्या अनुभवातून आलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाच्या अशा एका विषयापासून। विषय आहे बीपी आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिनचर्या। हे दोन आजार आजकाल खूप सामान्य झाले आहेत, पण योग्य सवयी आणि जीवनशैलीने आपण यांना नियंत्रणात ठेवू शकतो। बीपी म्हणजे रक्तदाब। जेव्हा आपल्या हृदयावर, रक्तवाहिन्यांवर अधिक दाब येतो तेव्हा तो उच्च रक्तदाब। शुगर म्हणजे शरीरात वाढलेला ब्लड ग्लुकोज। ही स्थिती जर शरीरात दीर्घकाळ टिकली तर शरीराच्या इतर अंगांवरही त्याचा परिणाम होतो। हे दोन्हीही आजार सायलेंट किलर म्हणून ओळखले जातात। म्हणून प्रत्येक दिवसाची शिस्तबद्ध सुरुवात अतिशय महत्त्वाची आहे। सकाळची दिनचर्या। रोज सकाळी लवकर उठणे, 20 ते 30 मिनिटे चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करणे। ज्यांना बीपी आणि शुगर मॉनिटर करण्याची ॲडवाइस डॉक्टरांनी केली असेल त्यांनी ते मॉनिटर करणं। उठल्यावर 1.5 ते 2 तासाच्या आत नाश्ता करावा। नाश्ता हा जास्त फायबर, प्रोटीनयुक्त म्हणजेच वेगवेगळे कडधान्य, उसळ, ओट्स, नट्स किंवा फळं असा असावा। दिवसभराचे नियम। 2 मोठ्या जेवणांऐवजी 5 वेळा हलकं खावं म्हणजेच लघु आहार पद्धती असावी। दर 2 ते 3 तासांनी काहीतरी पौष्टिक खावं। पुरेसं पाणी पिणं, पण जेवताना कमी। पाय मोकळे ठेवणं, त्यासाठी थोडं चालणं। साखर, तेल, मीठ यांचा जरा मर्यादितच वापर करावा। संध्याकाळ आणि रात्रीची दिनचर्या। 5-6 वाजता एखादं हलकं स्नॅक जसं की रोस्टेड चना, शेंगदाणे किंवा भिजवलेले बदाम घ्यावे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत जेवण पूर्ण करावं। ताण कमी करावा, त्यासाठी तुमच्या रोजच्या दिनचर्येत ध्यान, प्राणायाम, वाचन हे रुजवणं। रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान शांत झोपणं। तुमची औषधं वेळेवर घ्या, त्यात स्वतः बदल करू नका। तुमच्या डॉक्टरांनी जे काही डाएट सुचवलं असेल ते फॉलो करा। दर 3 महिन्यांनी शुगरसाठी HbA1c नावाची टेस्ट, तर दर महिन्याला बीपी तपासणी करून घ्या। स्ट्रेस कंट्रोल करा, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या बीपी आणि शुगरवर होतो। स्मोकिंग आणि ड्रिंकिंग पूर्णपणे टाळा। आरोग्य हे तुमच्या हातात आहे। औषधं मदत करतात, पण सवयी आरोग्य सुधारतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।